वाटतं. पण प्रॅक्टिकली तेजल तुम्हाला वाटतं का हे पॉसिबल आहे? कारण की आजकाल आई आणि वडील दोघेही कामाला जातात. त्यांना प्रत्येक पाल्याकडे आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी एक कोणीतरी मोठा माणूस घरात असेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे मग प्रश्न हा आहे की गुड टच बॅड टच शिकवलं जरी आणि त्या लहान आपण 3-4 वर्षाची मुलगी धरूयात, 4थी-5वीतली मुलगी धरूयात, अगदी त्या मुलीला जरी कळलंय की आता हा हात लावणारा माणूस आपल्याला वाईट उद्देशाने हात लावतोय, तरी तिची शारीरिक क्षमता तितकी आहे का की त्याने त्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर, तर ती त्याचा प्रतिकार करू शकेल का? म्हणाले की तर आपण नाही करू त्या शकणार. मुलींना त्या वातावरणातच सोडायचं नाही. शाळेमध्ये त्या वॉशरूमला जातील किंवा इकडे तिकडे असं कुठे वॉशरूमला स्पेशली जातील तेव्हा त्या कदाचित असुरक्षित असू शकतील, पण आपण त्यांना सांगू शकतो की मैत्रिणींसोबतच जायचं. शाळेमध्ये अदरवाईज सार्वजनिक वातावरण असतं, इतर वेळेस त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार होण्याचा प्रश्न नाही. बसमध्ये आपण व्यवस्थित काळजी घेऊन राहायचं की माझी मुलगी कोणत्या स्टॉपला उतरणार आहे, त्याच्या आधी त्याच्या नंतर किती मुलं तिच्यासोबत आहेत, आणि बसमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य केलेले आहेत. बरोबर. आपण तेच मी म्हणते की आपण प्रॉब्लेमच सांगतोय श्यामल, आपल्याला लोकांना सोल्युशन सांगायचं. आणि आपण अजून मागेच जातोय. आपण मुलींनी कशी काळजी घ्यावी यापेक्षा आपला घरातला मुलगा आपण कसा वाढवावा हे पालक कधी बघणार आहेत? म्हणजे मुलांना, पुरुषांना हे कधी कळणार आहे की आपण हे नाही करायला पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येक घरातल्या आईने मुलगी वाढवण्यापेक्षा मुलगा जास्त जबाबदारीने वाढवायला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मी पण नेहमी म्हणते की मुलींच्या आईने सध्या जितकी काळजी घ्यायची त्याच्या कित्येक पटींनी जास्त मुलाच्या आईने घ्यायची, कारण की आणि प्रत्येक वेळी ते गृहीत धरलं जातं की मुलगा आहे चल ना असं.